हेलो दोस्तों, पुनेरू ब्लॉग्स में आप सबका स्वागत है। आपको जैसे कि बताया था कि हम कारीगर के बारे में आपके लिए एक पूरा कंप्लीट ब्लॉग लाएंगे, तो आज का ब्लॉग पूरा इस पर डेडिकेटेड है। बने रहिए इस ब्लॉग में और जानिए वेरियस प्रोग्राम्स एसोसिएटेड विद स्किल इंडिया। Hello, I'm Chinmay and welcome to Lendhan India's Karigar School of Applied Learning. कारिगर हा शब्द असा आहे की काहीतरी बनवण्याची, काहीतरी नवीन तयार करण्याची, काहीतरी खराब झालेला दुरुस्त करण्याची क्षमता असलेला व्यक्ती. आणि त्या प्रकारे कारिगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग हे विविध कौशल्यातनं मुलांना आणि मुलांसोबतच मोठ्यांना तंत्र शिक्षण, स्किल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षण, धंदे शिक्षण या सगळ्याबद्दल एक आनंददायी पद्धतीने ते कसं काय आपल्याला शिकता येईल याच्यासाठी एक मार्ग, ऑप्शन्स वेगवेगळे देते. आणि चला आपण या सेंटरची टूर घेऊया. सो हे आमचे स्किल्स ऑन व्हील्स आहे. स्किल्स ऑन व्हील्सचा मेन आपला पर्पज हा आहे की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या, इव्हन पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये तंत्र शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाबद्दल जागरूकता व्हायची असून गरज आहे, किंवा ते किती सोपं आहे, ते मला किती उपयुक्त आहे, ते कशा प्रकारे काम चालतं, त्याच्यात नक्की काय काय इन्व्हॉल्ड असतं त्याच्याबद्दल माहिती नसते, तर ते शिकण्यासाठी, ते समजण्यासाठी ही आपली बस पूर्णपणे पॅक होऊन तिथे जाते. त्या ठिकाणी पूर्णपणे अशी उघडते. मुलं याच्यावर वेगवेगळ्या प्रकाराने उपक्रम करतात, वस्तू बनवतात आणि त्या सगळ्या माध्यमातून मुलं, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, इव्हन सरकारी वेगवेगळे ऑफिसर्स या सगळ्यांवर ते कॉन्फिडन्स तयार होतं की बाबा हे आपल्याला आवश्यक आहे, हे मुलांना आवश्यक आहे आणि याच्यातनं पुढे जाऊन त्यांच्या करिअरला काहीतरी असा फायदा होणार आहे. सो आपली ही जी बस आहे ती साधारणतः 18 वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आलेली आहे आणि जवळपास अनेक हजारो मुलांना त्यांनी अशा प्रकारे तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाबद्दल माहिती पोहोचवायचं काम केलेलं आहे. सो ही आपली इंजिनिअरिंग लॅब. इंजिनिअरिंगचं आमचं डेफिनेशन साधारणतः असे की मशीन रिलेटेड गोष्टी वापरायला शिकणं आणि त्या वापरताना नवीन मशीन जसे बनवायची गरज पडेल त्याप्रमाणे बनवण्याचं कौशल्य सुद्धा त्या व्यक्तीमध्ये असणं. सो याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे विभाग म्हणजे कार्पेंट्री सेक्शन आहे. कार्पेंट्रीमध्ये मुलं लाकूड कामातनं वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवतात आणि त्या बनवताना आपलं गणित असेल, विज्ञान असेल, भूगोल, इतिहास, लँग्वेजेस, व्यवहार ज्ञान या सगळ्याचं एकत्रित शिक्षण इकडे घेतात. आता तुम्ही बघताय हे सगळे छोटे छोटे जे काही आयटम्स आहेत, वस्तू आहेत, म्हणजे अगदी मोबाईल स्टँडचे डिझाईन्स असतील किंवा अशा काहीतरी बैलगाडीसारख्या अतिशय कुशलतेने बनवलेल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू असतील, या सगळ्या बनवताना ही 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीची मुलं इथे येतात, बनवतात, करताना चुका करतात आणि त्या चुकातनं शिकत मग पुढे वेगवेगळ्या मार्ग त्यांना या व्यवसायातले समजतात. अगदी एक गमतीचा भाग म्हणजे आपल्याकडे जे पायथागोरस थेरम शिकवला जातो त्याचं ऍप्लिकेशन बेस कसं दिसू शकतं. आता हे बनवतानाची जी कौशल्य वेगवेगळी लागतात, शिकली जातात, त्याच्यामधनं सुद्धा मुलगा खूप काही शिकतो. अगदी सिंपल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जरी त्यात कशी काम करते हे बघायचं झालं तरी तो खूप महत्वाचा लेसन होतो, जो आपण एका सायंटिफिक आपल्या काही धड्याच्या किंवा एका ऍक्टिव्हिटीच्या पलीकडे आपण फार त्याचं ऍप्लिकेशन शिकवताना आपल्याला जड जातं शाळेमध्ये. तर अशा प्रकारे ही कार्पेंट्री सेक्शन काम करते. दोस्तों, कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग जो कि गोखलेनगर पुणे में लोकेटेड है, प्रोवाइड करते हैं उन लोग ट्रेनिंग इन वेरियस मल्टीपल स्किल्स जैसे कि फूड प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस, बेकिंग, कार्पेंट्री, ऑटोमोबाइल्स, मीडिया एंटरटेनमेंट एंड मैनी मोर. उनका मेन पर्पस है कि स्टूडेंट्स या फिर द यंगस्टर्स, उन लोगों को वोकेशनल ट्रेनिंग दिया जाए एंड उन लोग दे लर्न द स्किल्स थ्रू हैंड्स ऑन एक्टिविटी. आपलं ऑटोमोबाईल सेक्शन. आपल्याकडे कायमच आपले सगळे टूल्स, त्यांची नावं हे सगळे उघड्यावरती असतात, जेणेकरून मुलांना त्याच्याबद्दलचा एक फ्रेंडलीनेस तयार होईल आणि मग काम करताना ते शिकतानाची पण एक मजा त्याच्यात घेता येईल. जनरली आपल्या विज्ञान प्रयोगशाळा किंवा याच्यामध्ये बंद कपाटात सगळं ठेवण्याची, कोणाची तरी परमिशन घ्या मग शिका, अशा प्रकारे जो एक वातावरण असतं त्याच्याबरोबर आम्ही वेगळ्या प्रकारे इथे काम करतो. आणि हा ऑटोमोबाईल सेक्शन. ऑटोमोबाईलमध्ये गिअर, नॉन गिअर, 2 व्हीलर, अगदी सायकलच्या आपल्या रिपेअरिंग पासून सुरुवात होते आणि मग याच्यातलं सगळ्या प्रकारचं शिक्षण आपण मुलांना देतो. अगदी म्हणजे इंजिन पूर्णपणे उघडणं, ते क्लीन करणं, परत ते सगळं असेंबल करणं वगैरे. याच्यामध्ये मुलांनी एवढ्याच मुली सुद्धा खूप आवडीने म्हणजे भाग घेतात, सहभाग घेतात, शिकतात. आणि आमच्याकडे याच्यात गव्हर्नमेंटचा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा 6 महिन्याचा सर्टिफिकेशन कोर्स पण आहे. कारण काही मुलं असं ज्यांना 10वी किंवा 12वी नंतर लगेचच पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा नसते, काही ना काहीतरी काम करावं लागतं किंवा कामाची आवड पण असते. मग कुठेतरी इन्फॉर्मली मेकॅनिक आणि याच्या गॅरेजवर काम करण्यापेक्षा इथे येऊन व्यवस्थित सर्टिफिकेशनचा 6 महिन्याचा कोर्स केला तर त्या सर्टिफिकेशनच्या आधारावरती ते चांगल्या कंपन्यांमध्ये फॉर्मल इकॉनॉमीमध्ये जॉब शोधू शकतात. म्हणजे त्यांना एक सोशल सिक्युरिटी येते आणि बेसिकली व्हर्टिकल ग्रोथ येते. 18 वर्षी मी अगदी बेसिक लेवलला मेकॅनिक म्हणून लागलो किंवा हेल्पर म्हणून लागलो, पण 25व्या वर्षी मी तिकडे लीड मेकॅनिक झालो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये अजून शिक्षण घेतलं, डिप्लोमा केला, डिग्री केली. मग त्यांच्या आयुष्याला पुढे
चांगल्या प्रकारचा एक डिग्निटी ज्याला आपण म्हणतो तो दर्जा यायला लागतो. सो हे आपली इलेक्ट्रिकल लॅब आहे. इलेक्ट्रिकल लॅब मधला आपला जो मेन 2 सेक्शन्स आहे तो आहे इंटिरियर हाऊस वायरिंगचा. इथे आपण आपला एक 1 BHK किंवा 2 BHK चा सेटअप जसा दिसतो तसा अगदी आपल्या पार्किंग मध्ये वेगवेगळे मीटर सिस्टम असतात, त्याच्यामध्ये अगदी मोटर्स किंवा हे कसे येतात, त्याच्या 3 फेज 1 फेज पासून वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं इन्स्टॉलेशन कसं केलं जातं हा पूर्णपणे आपण कव्हर करतो. यामध्ये मुलं सगळं प्रॅक्टिकल करून शिकतात. सो हे सगळे ड्रिल्स, मेजरमेंट्स हा सगळ्या मुलांनी काम केलेल्याचा हे आहे. आणि आमचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिकल सारखा विषय आधी प्रॅक्टिकली शिकवावा, मग त्याचं थेरी सॉफ्टवेअर हे सगळं करावं. सो आधी मुलं प्रॅक्टिकल करतात, त्याचं थेरी शिकतात, त्यानंतर त्याला ऑटोकॅड, हाताने ड्रॉइंग बनवणं या सगळ्या गोष्टी आपण तयार करतो. म्हणजे फक्त लेबर तयार न करता मुलांनी याच्यामध्ये रस घेऊन पुढे व्यवस्थित शिक्षण घ्यावं. आणि त्यामुळे याच्यात सुद्धा आपण ऑटोमोबाईल सारखा 6 महिन्याचा कोर्स ऑफर करतो, ज्यामध्ये अगदी बेसिक स्वतःच्या घरातल्या आजूबाजूच्या घरांमधलं इलेक्ट्रिकलची कामं घेण्यापासून ते वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये एंट्री लेवल जॉब्स पर्यंत मुलं आरामात करू शकतात. याला 16 वयाच्या वयोगटाची हे आणि 7वी 8वी पासची रिक्वायरमेंट आहे. पण अगेन गव्हर्नमेंट सर्टिफिकेट ॲट द एंड ऑफ 6 महिने त्यांना मिळतं, ज्याच्यातून त्यांचा पुढे करिअरचा पाथ पूर्णपणे सुरू होतो. आणि इथे पाहिलं तर साधारणतः आपण आपली उपकरण दुरुस्तीचा एकंदर जो एक हे असतो, तर दुरुस्ती हा खूप खरं तर छान विषय. आणि आपल्या आधीच्या पिढ्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या स्वतःची दुरुस्ती घरगुती करायच्या. समोर आपल्या पिढीला असं झालंय की दुरुस्ती म्हणलं की कोणाची तरी मदत लागते, नाही तर मग खराब झालं की फेकून देऊन अमेझॉन किंवा काय फ्लिपकार्टवरनं मागव. तसं न करता आपल्या ज्या गोष्टी आपण वापरतो त्या दुरुस्त करू शकलो तर एक स्वतःचाच वायफळ खर्च वाचतो. दुसरा, आपण जे वापरतोय ते जरा बिघडलं तर कॉन्फिडेंटली आपण सांगू शकतो अडचण कुठे येते. आणि तिसरं, भारताच्या जगाच्या लेवलला मोठ्या प्रमाणात कचरा जो इलेक्ट्रॉनिक वेस्ट होतो तो तरी कमीत कमी थांबतो. मग तो सगळा प्रश्न घरगुती कसा सोडवता येईल. मग आम्ही इथे केलंय इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स बनवलेत की मुलांनी इथे वेगळ्या गोष्टी शिकाव्यात, की प्रत्येक उपकरण पूर्णपणे उघडून ठेवल्यामुळे मुलांना मग त्याच्यामध्ये काम करायला मजा येते. इथे नावं लिहिलेली असतात. इथे एकदा मुलं शिकली की मग वेगळ्या वेगळ्या उपकरणांवरती स्वतः ते हात आणि वापरून बघतात, समजतात त्यातले फॉल्ट कुठे ते दुरुस्त करतात. आणि अगेन एखाद्या मिक्सरमध्ये 4-5 फॉल्ट पॉईंट्स असतील, ते शिकून एकदा तयार झाले ते घरात बिघडल्यानंतर एखादी गृहिणी सुद्धा टेस्टर घेऊन लगेचच शोधू शकते की कुठे कुठे अडचणी आलेल्या आहेत, काय अडचण असू शकते. सो ही आपल्या काय म्हणून एक हॅबिट म्हणून, एक सवय म्हणून घरात सगळ्यांनी हे करावं अशा प्रकारचं आम्ही प्रमोट करतो. सो इथे एक रिपेअर कॅफे नावाचा आपला एक इव्हेंट चालतो, जिथे दर शनिवार रविवार आपण लोकांना म्हणतो तुमची बिघडलेली विद्युत उपकरणं घेऊन या, इथे आम्ही तुम्हाला दुरुस्त करायला शिकवू, तुम्ही स्वतःच शिका. इथे येऊन एकदा 2दा 3दा शिकून गेलात की तुम्ही वर्षभर पुढे आयुष्यभर ते दुरुस्त करू शकता. तीच नाही, एक जमायला लागलं की दुसऱ्या तिसऱ्याचा कॉन्फिडन्स हळूहळू यायला लागतो. सो अशा प्रकारे आपण इथे काम करतो. There are many dimensions, right? Many dimensions, yeah. So this is electromechanical. आता बेसिकली टेक्नॉलॉजी बद्दल लोकांना सगळ्यांनाच आग्रह आहे, सगळ्यांनी टेक्नॉलॉजी शिका, मुलांना शिकवा, ते फ्युचर आहे वगैरे वगैरे. परंतु टेक्नॉलॉजी एक टूल आहे आणि ते टूल कसं वापरायचं आणि कुठे वापरायचं आणि किती प्रमाणात वापरायचं याचं ज्ञान जो कोणी माणूस डिझायनर आहे त्याला ते असणं फार आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, या टेक्नॉलॉजीचं गणित बनेल आणि जसं गणित इव्हेंच्युअली मुलं पाठ करतात आणि मग परीक्षेत 2 मार्क मिळतात, तशा प्रकारे कोडिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या पाठांतराकडे जातील. तसं नव्हतं, याच्याबद्दलचा एक फ्रेंडलीनेस तयार व्हावा यासाठी आम्ही कशा प्रकारे काम करतो, आम्ही डिझाईन थिंकिंग मेथॉडॉलॉजी वापरतो की तुमच्या आयुष्यातला एखादा छोटा प्रश्न निवडा, तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेऊ. मग त्यामध्ये आपल्याकडे रोबोटिक्स आहे, सेन्सर बेस्ड ऍप्लिकेशन्स आहेत, ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट आहे, 3D डिझायनिंग, 3D प्रिंटिंग आहे. त्यामुळे 3D प्रिंटरपर्यंत आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. पण ज्या ठिकाणी जी आवश्यक आहे त्याप्रमाणे ती वापरा आणि मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पहिल्या झटक्यात उत्तर येणार नाही, पण जे सोल्युशन्स वाटतात त्यातले प्रॉबेबल निवडू, त्याच्यावरती काम करायला सुरुवात करू, ते टेस्ट करू लोकांसोबत, जे स्पेशली युजर्स आहेत त्या प्रॉब्लेम मधले, त्या युजर्स क्लायंट सोबत बोलत बोलत आपण तो प्रॉब्लेमचं सोल्युशन डिझाईन करत जाऊ. आणि तशा प्रकाराने खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया चालू असते, इटरेटिव्ह प्रोसेस ज्याला आपण म्हणतो ती. पण मुलांना या वयापासून आपण त्याचं प्रशिक्षण दिलं तर टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला जाईल. अगेन टेक्नॉलॉजी आयसोलेटमध्ये काही काम स्वतःहून करणार नाही, म्हणजे एआय स्वतःहून काही प्रश्न माणसाचे सोडवणार नाहीये, पण एआय कुठे कशा प्रमाणात किती वापरायचं ह्याची ज्याला गरज, माहिती असल्याची गरज आहे, तसे विद्यार्थी घडवायचा आपला प्रायमरी इथे पर्पज आहे.
दोस्तों, आप कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग के बारे में और बहुत कुछ जान सकते हैं। आप उनका वेबसाइट विजिट कीजिए www.lendahandindia.org। आपको वेरियस प्रोग्राम्स के बारे में पता चल जाएगा। दोस्तों, ये वीडियो आप अपने दोस्तों और जान पहचान के लोगों के साथ शेयर कीजिए। उनके बहुत हेल्प हो सकता है ये वीडियो के माध्यम से। तो दोस्तों, बने रहिए हमारे इस वीडियो में और देखिए और जानिए कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग के और वेरियस डिविजन्स के बारे में। अगर आप हमारे वीडियो को फर्स्ट टाइम देख रहे हो तो वीडियो एंड तक देखना, और अगर आपको हमारा वीडियो पसंद आए तो लाइक ज़रूर करना। आप हमारे इस छोटी सी कम्युनिटी का पार्ट भी बन सकते हो बाय सब्सक्राइबिंग आवर चैनल। अगर दोस्तों आप इंटरेस्टेड हो किसी भी स्किल को जानने के लिए तो आप भी कारीगर को कांटेक्ट कर सकते हो, क्योंकि कारीगर ऑफर करता है कस्टमाइजेशन, जिससे आपको किसी भी स्किल्स के बारे में बहुत अच्छी तरह से पता हो सके। तो यू कैन विजिट देयर वेबसाइट एंड बुक योर स्लॉट। हम पुणे के वेरियस इवेंट्स को कवर करते हैं हमारे चैनल में। इसके अलावा रेस्टोरेंट रिव्यू, शॉपिंग ब्लॉग, डेली ब्लॉग, ट्रैवल ब्लॉग भी हम शेयर करते रहते हैं हमारे चैनल में। दोस्तों, कुछ इवेंट से हमने लाइव भी किया था। अगर आप इंटरेस्टेड हो तो आप हमारे चैनल में लाइव सेक्शन विजिट कर सकते हो और वीडियोस देख सकते हो। स्वतः शेती बागकाम म्हटलं की मुळामध्ये जो एक लोकांच्या मनात हे असतो की आमच्या मुलांना खरं आता शेती शिकवायची आहे का, टेक्नॉलॉजीकडे आपण जाणारी दुनिया आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु काही रियालिटीज आहेत की भारत हा आधीपासून आजपर्यंत आणि पुढे सुद्धा शेतीसाठी अतिशय सुपीक जमीन असलेला देश आहे. इनफॅक्ट जगातल्या ॲग्रिकल्चरल कॉन्ट्रीब्युशनमध्ये भारताचं खूप मोठं आहे. आज दुर्दैवाने थोडं असं पण आहे की या क्षेत्रामध्ये स्वतःहून चॉईसने चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेऊन काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जर का सेल्फ मोटिवेटेड लीडर्स नसतील तर ते क्षेत्र इव्हेंच्युअली काही ना काहीतरी इश्यूजमध्ये अडकतं. पण जर उद्या असं आलं की योग्य प्रकारचं शिक्षण योग्य वयात घेतल्यामुळे यात आवड निर्माण होऊन लोक जर याच्यामध्ये गेली, आणि जसं आता काय वेगवेगळ्या सेक्टरमध्ये परदेशात शिक्षण घेतात तसंच शेतीमध्येही परदेशात शिक्षण घ्या, पण ते करून परत येऊन आपल्याकडे जर का नाविन्यपूर्ण प्रयोग झाले तर मला वाटते सगळे 10, 15, 25 वर्षामध्ये याच्यातूनही आपण सगळ्या प्रश्नातनं बाहेर पडू आणि तो एक खूप मोठा बूमिंग सेक्टर असेल. पण मग ह्या सगळ्या लॉंग टर्म याच्यासाठी आपण शॉर्ट टर्म मध्ये काय करू शकतो, तर मुलांना आपण बेसिकली झाडं जगवण्याचं कला आणि तंत्र काय असतं ते आपण मुलांना शिकवतो. झाड जगवायला जसं कुठलाही माणूस कुठे उचलून कसाही एकदम टाकला तर तो जगू शकत नाही, तसं झाडांनाही ठराविक प्रकारचं वातावरण, त्यांना एक पोषक जमीन, त्या प्रकारचं तिथे काहीतरी एक काय न्यूट्रिशन्स आणि या सगळ्याची सोय करायला लागते. ती काय असतात, ती किती प्रमाणात असतात, ती किती वेळाने द्यायला लागतात, त्याच्यानं झाड रिस्पॉन्ड करतं हे कशा प्रकारे करतं, त्याच्यावरचे रोग आहेत ते कसे समजायचे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण झाडांच्या मुलांना शिकवतो. थोडं आपला एक असं आहे की जो आपल्या पुस्तकातनं बायोलॉजी असतो तो खूप झूम्ड इन असतो, म्हणजे न्यूक्लियस असेल, अमिबा असेल वगैरे वगैरे, पण ते खऱ्या आयुष्यामध्ये त्याचं ऍप्लिकेशन कसं होतं ते कुठेतरी थोडी लिंक मिसिंग होते. ती लिंक पूर्णपणे भरायचं काम आपली लॅब करते. आणि हे जे सगळे बघतात वेगवेगळे प्रोड्यूस आलेले हे सगळे अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलेले आहेत, कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नाहीत. इनफॅक्ट बऱ्याच मिथ्स असतात लोकांमध्ये की या एक्झॉटिक व्हेजिटेबल्सना काय अमुकच लागतं तमुकच लागतं, असं काही नव्हतं. स्वच्छ उन्हामध्ये सुद्धा या वाढतायत, साध्या ऑर्गॅनिक खतांवरती वाढतायत. नर्सरीमध्ये वेगवेगळे म्हणजे झाडांचं मॅनेजमेंट कसं असतं, इरिगेशनचे टेक्निक्स काय आहेत हे आपण मुलांना शिकवतो. शेतीचे वेगवेगळे टेक्निक्स काय आहेत, म्हणजे अगदी स्ट्रॉबेरी सुद्धा आता या उन्हामध्ये आपण इथे घेतोय आणि चांगली येते आणि मुलं खात आहेत सुद्धा. सो हा एकंदर सगळा जो काय म्हणू आपण शेतीमधले किंवा शेतीविषयक जे गैरसमज आहेत लोकांचे मुलांचे ते सुद्धा आपण पूर्णपणे दूर करतो. सो ही आपली बेकिंग लॅब आहे. फूड प्रोडक्शन मधला आपला सेक्शन. ऑल द बेकिंग ही एक प्रोसेस आहे वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेस मधली, पण ह्याची स्वतःची इतकी मोठी एक इंडस्ट्री मार्केट आहे की याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट पासून ऑन्टरप्रिनरशिप मध्ये आणि इनोव्हेशनला खूप वेगवेगळे स्कोप आहे. या लॅबमध्ये आपण अगदी साधा पाव किंवा लादी पाव किंवा ब्रेड आपण बनवायला पासून शिकवण्यापासून ते वेगवेगळे केक्स असतील, बिस्किट्स असतील, कुकीज असतील, पेस्ट्रीज, कपकेक्स, चॉकलेट्स, सगळ्या वेगळ्या खारी, क्रीम रोल, टोस्ट, जे काही बेकरीमध्ये मिळतं ते सगळं आपण शिकवतो. पण ते बनवण्यासोबत ते विकण्यासाठी पण आपण मुलांना शिकवतो, जेणेकरून ते फार आवश्यक आहे. तुम्ही बनवणं हा एक भाग आहे, भरपूर लोकही बनवण्यामध्ये खूप आनंदी असतात, पण विकण्याची गोष्ट आली की कठीण होतं. जर तुम्ही हॉबी म्हणून किंवा पॅशन म्हणून एक करत असाल तर ठीक आहे, पण तुम्ही जर एक करिअर म्हणून करणार असाल तर त्या स्किल्सचं तितकंच महत्व आहे.
मार्केट काय प्रकारे बिहेव करतं, रिस्पॉन्ड करतं याची कुठेतरी जाणीव असणं, मार्केटिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, ब्रँड कसा डेव्हलप झाला पाहिजे, याही गोष्टींचं आपण याच्यामध्ये प्रशिक्षण इन्क्लूड करतो, जेणेकरून मुलांना बाहेर गेल्यानंतर एक अंदाज असावा की काय प्रकारे माझ्या कामाची सुरुवात आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. याच्यामुळे आमच्याकडे जे विद्यार्थी येऊन जातात त्यांचं स्वतःच्या पायावर उभं राहणं असेल किंवा त्यांचं जॉबमध्ये टिकणं असेल, याचं प्रमाण नक्कीच चांगलं वाढतं. शाळेतल्या मुलांना करायची काही ना काहीतरी घरी आवड असते, पण बऱ्याच वेळेला स्कोप मिळतोच असं नाही. तर तो इथे करण्यासाठी इथं मुलांना आपण पूर्णपणे फ्रीडम देतो. करा, चुका, थोडेसे प्रयोग करून बघा आणि त्यातनं शिका कशा प्रकारे बेकिंग, फूड प्रोसेसिंग चालतं. सो ही आपली फूड प्रोसेसिंग लॅब. फूड प्रोसेसिंग म्हणलं की मुलांचं असतं की स्वयंपाक काय, आम्ही काय करायचा, ते आमच्याकडे कोणीतरी करतं, बाई करते, स्विगी झोमॅटोवाला आणून देतो, आई मला ताटात वाढते. म्हणजे बेसिक न्यूट्रिशन आणि मला जगण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत याचं ज्ञान असणं, त्याच्याबद्दल एक स्वतःचं जेवण बनवण्याची क्षमता असणं, एवढ्या बेसिक गोष्टींची तर नक्कीच आवश्यकता आहे. पण त्यासोबत फूड इंडस्ट्री भारतासारख्या इतक्या मोठ्या देशात, इतक्या डायव्हर्स देशात, आणि आता आम्हाला चटक लागली आहे थंडीच्या दिवसांमध्ये हापूस आंबा ओरिजिनल खाण्याची. म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या ह्या गरजा भागवताना या सेक्टरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जॉब्सची खरं तर म्हणजे पुढे शक्यता आहे, आजही ते उपलब्ध आहे. पण त्याबद्दल बऱ्याच वेळेला अनभिज्ञता असते. किंबहुना फूड टेक्नॉलॉजी, अगदी गमतीचा वगैरे फूड टेक्नॉलॉजी हा विषय म्हणला तर लोकांना तो शेफच वाटतो. तसं नसून त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, खूप वेगवेगळे सेक्टर्स इन्व्हॉल्ड आहे. या सगळ्याची जाणीव काम करता करता मुलांना आपण शिकवतो की काहीतरी शिका, बनवा, आणि ते बनवता बनवता गप्पा मारत आपण या गोष्टी शिकूयात, समजूयात, जेणेकरून 9वी, 10वी, 11वी, 12वीला पुढे मुलांना चॉईस करताना सोपं जातं. सो ही जी आपली एकंदर लॅब आहे अशा प्रकारे शाळेमध्ये सेटअप दिसतो की शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारे स्किल लॅब असावी या दृष्टीने लेंडहान इंडिया आपली पालक संस्था काम करते. आणि त्या प्रकाराने शाळेमध्येच मुलं शिकतील, तो त्यांच्या करिक्युलमला अतिशय जोडून पूर्णपणे शिक्षणाचा भाग असेल, अशा प्रकारे आपली विजन आहे. इथे कारिगरमध्ये आम्ही कोणाकोणासोबत काम करतो तर आमच्याकडे शिकलेल्या मुलांचं वयोगट साधारणतः 8 ते 80 आहे. आणि त्या वयोगटामध्ये वेगळी लोक आपल्याकडे येतात. काही शनिवार रविवार येतात, काही छंद म्हणून येतात, काही करिअर करायचं म्हणून येतात. स्पेशली मुलांसोबत तर आम्ही म्हणतो कंपल्सरी सगळ्या गटातल्या सगळ्या याच्यातल्या मुलांना हे शिकवा, कारण ही लाईफ स्किल्स आहेत. वर्स्ट टू वर्स्ट मुलगा स्वतःचं जेवण बनवायला, स्वतःच्या घरातल्या हे गोष्टी दुरुस्त करायला, स्वतःच्या गार्डनमध्ये 4 झाडं जगवायला शिकेल आणि बेस्ट टू बेस्ट त्याच्यामुळे त्याला करिअरमध्ये पॅशन तयार होईल, हाताने काम करण्याची सवय तयार होईल आणि त्याच्यामुळे तो भरपूर काही गोष्टी करेल. सो आम्ही खूप क्रिएटिव्ह प्रोग्राम्स करत असतो. आपण विकेंडचे वर्कशॉप्स ठेवतो, आपल्याकडे समरमध्ये खूप वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. आपण शाळांच्या इथे व्हिजिट होतात, शाळा इथे येऊन शिकतात. आणि त्याचसोबत आपण बर्थडे पॅकेजेस म्हणजे ऑफर करतो की मुलांचे बर्थडे कुठे सेलिब्रेट करायचा खूप प्रॉब्लेम असतो. मग मॉल आणि गार्डन आणि हे ते करण्यापेक्षा इथे या मुलांना बनवू देत, ते घेऊन जाऊ देत, केक बनवू देत, एन्जॉय करू देत. सो अशा प्रकारे कारिगर काम करतं. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही इनोव्हेटिव्ह रिक्वायरमेंट असेल तर आम्हाला त्याच्यावरती नवीन काहीतरी प्रोग्राम तुमच्यासोबत करायला नक्कीच आवडेल. थँक्यू. दोस्तों, कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग, इसके बारे में हमें भी पता नहीं था. हम तो यहाँ आए थे तंबू मार्केट में. देन वी गॉट टू नो दिस ब्यूटीफुल कंसेप्ट अबाउट कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग. यहाँ पे वोकेशनल कोर्सेज को कितनी अच्छी तरह से उन लोग लाइक टू स्टूडेंट्स को पहुंचाने की कोशिश कर रहे हैं. नॉट ओनली स्टूडेंट्स बट यंगस्टर्स, पीपल लाइक अस. अगर हम लोग इंटरेस्टेड है, हमें भी कुछ स्किल्स जाननी है, हम वहाँ पे जा सकते हैं, क्योंकि उन लोग वीकेंड्स पे भी वेरियस कोर्सेज, वेरियस प्रोग्राम्स रन करते हैं. दोस्तों, एक अम्ब्रेला के अंडर में इतने सारे क्रिएटिव स्किल्स हैं, दैट इज रियली प्रेजवर्दी. कारीगर में दोस्तों, लाइक वी लाइक द कंसेप्ट अबाउट स्किल्स ऑन व्हील्स. ये काफ़ी यूनिक है, अच्छा लगा हमें इसके बारे में पूरा जान के. देन दोस्तों, यहाँ जूनियर फेलोशिप्स है, स्टूडेंट फेलोशिप भी है, स्टूडेंट स्कॉलरशिप आई मीन टू से. सो दोस्तों, आप लोग ये अगर पुणे से हो, आप वहाँ जाके एक बार देख सकते हो. एंड आपके जान पहचान का या फिर आपके फैमिली में कोई स्टूडेंट है तो उनके लिए बहुत ही ये हेल्पफुल होगा. सो दोस्तों, आपने ये ब्लॉग देखा, हमें बहुत अच्छा लगा. हमारे साथ बने रहना. हमारे चैनल में हम आपके लिए लाते रहेंगे ऐसे ही इनोवेटिव एंड क्रिएटिव इवेंट्स एंड ऐसे ही क्रिएटिव लोगों के साथ आपके इंटरेक्शंस को हम लाते रहेंगे हमारे चैनल में. तो दोस्तों, आज के लिए इतना ही. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. टिल देन टेक केयर, स्टे ट्यून्ड, बाय.